कारागिरांना मी घरच्यांसारखंच ठेवलेलं आहे. म्हणजे असं नाही की ते कारागीर आहेत म्हणून त्यांना वेगळं जेवण मला वेगळं जेवण असं अजिबात नाही. तर एवढंच काही, तर आज कारागीर मला म्हटले की आम्हाला पिझ्झा घ्यायचा आहे. तर बाहेरून सगळ्यांना पिझ्झा आणण्यासाठी मला परवडणार नव्हतं. त्यासाठी मी घरीच पिझ्झा तयार करायला घेतला. पिझ्झासाठी मी सगळ्या भाज्या वगैरे बेस वगैरे सगळे घेऊन आली होती. सगळ्या भाज्या वगैरे कट केला. कढईमध्ये थोडंसं मीठ टाकून कढई आहे ते स्टीम करायला ठेवली, म्हणजे गरम करायला ठेवली. माझ्याकडे आहे ती ओव्हन नाही आहे त्यासाठी म्हटलं. तर तुम्ही पाहू शकता माझ्याकडे भरपूर असे सॉसेस आहेत जे मी नेहमी मंचुरियन वगैरे बनवत असते, पास्ता वगैरे, त्यासाठी ते माझ्याकडे आहेत. पिझ्झा बेस घेतला. सगळ्या भाज्या म्हणजे सिमला मिरची, टोमॅटो, कांदा, स्वीटकॉर्न हे सगळं आहे ते मी कट करून घेतलं होतं. पहिले तर थोडंसं टोमॅटो सॉस आहे तो पूर्ण बेसवरती मी लावून घेतला. मला जसं जमत होता मी तसं केला. मी पहिल्यांदा बनवत होते. मला पिझ्झा वगैरे मी हे असले कधी बनवत नाही आहे, त्यासाठी मी पहिल्यांदा ट्राय करणार होते. जसा येतोय तसं बाहेरून आणून खाऊ घालण्यापेक्षा म्हटलं घरी आपण बनवू, तेवढ्या पैशात बेस आणि आपल्या भाज्या येते आणि जेवढे पाहिजे तेवढे पोटभर खाता येते. बाहेरून जर मागवला तर कसं म्हणजे मन भरून खाता येत नाही. त्यासाठी म्हटलं ठीक आहे चला घरीच बनवून, एवढ्या सगळ्यांसाठी बाहेरून मला तर अजिबात परवडलं नसतं. तुम्हाला पण माहिती आहे आत्ता माझं कुठंतरी कामाची लाईन बसलेली आहे. टोमॅटो सॉस झाल्यानंतर मी रेड चिली सॉस आणि सोया सॉस त्यामध्ये सगळं असं छान असं मी सगळीकडे मिक्स करून घेतलं. थोडंसं मी रेड चिली म्हणजे थोडंसं आहे तो हा सॉस आहे तो एकदम तिखट आहे. थोडासा मी नॉर्मली टाकला. तसा तर तो संपलाच होता, पण अजून 2-3 बेस होतील, पण थोडासा टाकला कारण मुलं पण खाणारी होती. बाबूला पण मी आणलं होतं. सॉस वगैरे मी छान असं सगळीकडे हे करून घेतला. नंतर मी भाज्या आहेत त्या तुमच्याकडे ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे गाजर वगैरे काही नव्हतं, जेवढ्या होत्या तेवढ्या मी टाकले. पहिले तर कांदा असे कट करून घेतले होते. ते कांद्याची एक लेअर दिली मी. जिथं मला वाटत होतं तिथं मी ठेवत होतं. पण पहिल्यांदा म्हटलं की एक व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी एक छान असं बनवावं, पण ते काही ॲडजस्ट झालं नाही. तर पहिल्यांदा कांद्याची राऊंड घेतला आणि नंतर सिमला मिरची, नंतर आहे ते टोमॅटो टाकतात का नाही ते मला माहीत नाही. जर टाकत असेल तर मला कमेंट करून सांगा. पण माझ्याकडे होता मी टाकला, मला माहीत नव्हतं टाकतात का नाही, तरी पण मी टाकून दिला. आणि स्वीटकॉर्न आणलं होतं, तर स्वीटकॉर्नसुद्धा मी त्याच्यात सगळीकडे हातरून दिलं. जेवढं पाहिजे होतं तेवढं मी, म्हणजे जेवढं मला जमन तसं तशा पद्धतीने मी केलं. तर तुम्ही पाहू शकता सगळीकडे आहे तर स्वीटकॉर्न पण टाकलं. आता मी चीज टाकणार होती. चीज किती टाकायचं याचासुद्धा अंदाज नव्हता. त्यासाठी म्हटलं की पहिला आहे तो एक पिझ्झा बनवून बघावा, जर व्यवस्थित झाला तरच पुढचा बनवावा. त्यासाठी मी पहिला आहे ते एक व्हिडिओ बनवत मी करत होते, जेणेकरून पुढच्या वेळेस जर काय चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या वेळेस मी ते ॲड करीन आणि व्यवस्थित माझा पिझ्झा बनेल. पण म्हटलं असं की व्यवस्थित बनणार नाही, पण छान असं झालं. सगळ्या कारागिरांना आवडला. आता खरोखर आवडलं का, खरोखरच आपल्या मालकिनीने एवढं छान आपल्यासाठी मेहनत केली. एवढ्या पोरगी रडवत म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे छोटं बाळ आहे, तिला रडवत हे सगळं केलेलं आहे. आणि वरनं जर नाही चांगलं म्हणायचं म्हटलं तर खूप मोठा घोर अपमान होईल मॅडमचा. त्यासाठी हा चांगला झाला आहे म्हणले का खरोखरच चांगला झाला होता ते मला माहीत नव्हतं, कारण मी खाल्ला नाही, मला आवडत नाही. तसं थोडंसं टेस्ट केला, पण मला त्या कच्च्या भाज्या वगैरे अजिबातसुद्धा आवडत नाही, त्यासाठी मी नाही खाल्ला. पण कोणी काय करतं, ह्या भाज्या अगोदर थोड्याशा आहेत तो फ्राय करून घेतात. रोस्ट करून घेतल्यानंतर त्या भाज्या आहेत त्या कच्च्या राहत नाहीत, एवढं मला माहीत आहे. पण नंतर माझ्या लक्षात आलं एक बेस बनल्यानंतर मग मी पुढचा आहे तो तसंच करणार आहे. पण तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय, दिसायला तर छान दिसतोय, खायला कसा होतोय ते माहीत नाही. भीती तर खूप वाटत होती. परत नवरा म्हणाला एवढा खर्च केला आणि सगळा नाश केला, त्यासाठी म्हटलं की एका प्लेटमध्ये ठेवला आणि कढईमध्ये मीठ टाकलं होतं गरम करायला. तर त्या कढईमध्ये मी हा बेस आहे तो ठेवणार होता, पण प्लेट कोणती ठेवावी तेही डोकं चालत नव्हतं. 2-3 वेळा प्लेट चेंज केल्या. फायनली मी ठेवून दिला. तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यावरनं झाकण ठेवते आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मी याला स्टीम देऊन घेते. 10 ते 15 मिनटं स्टीम देणार होते. परत मला स्वयंपाक पण करायचा होता, कारण एवढ्याच ह्याच्यामध्ये होणार नव्हतं. तर म्हटलं की माझ्या नवऱ्याला म्हटलं की मी बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करते, तर तुम्ही हे करा. तर तुम्ही पाहू शकता माझा फायनल पिझ्झा झालेला आहे, खूप छान आहे. आता हे तुम्हाला मी कट करून दाखवते. जसा मला पाहिजे होता तसा झालेला आहे. मला असं वाटत नव्हतं की एवढा छान पिझ्झा बनेल, कारण मी पहिल्यांदाच बनवत होते आणि थोडंसं पहिल्यांदा बनवत असल्यामुळे थोडंसं भीती वाटत होते. आणि ह्याच्या अगोदर मी रेसिपी वगैरे काही बघितले सुद्धा नाही, कारण अचानक पिझ्झा
पिझ्झा खायचं म्हणजे पिझ्झाचा प्लॅन झाला. त्यासाठी रेसिपी बघायला यूट्यूबवर त्या मला टाईमसुद्धा भेटला नाही, तर मी डायरेक्टली बनवायला घेतलं. तर अशा प्रकारे झालेलं आहे. टेस्ट तर थोडं टेस्ट करून पाहिलं मी, छान झाला होता, पण समोरच्याला किती का आवडला ते मला माहीत नाही. माझा नवऱ्याने तर 3 खाल्ले, ते तर म्हणले खूप छान झालं. मग एक पिझ्झा मी केला, तोपर्यंत म्हणलं मी बाकीच्या भाज्यांची तयारी करते, संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे. माझ्या नवऱ्याला म्हणलं तुम्ही पिझ्झाचे बेस आहेत ते लावत चला, जसे जसे होतील तसे मी स्टीम देते स्वयंपाक करत करत. तर ते आहेत ते पिझ्झाचे बेस वगैरे देत होते. तोपर्यंत मी शेपूची भाजी आणली होती, कारण आज आहे तर दुपारी भातच केला होता आणि दोन्ही टाईम कारागिरांना भात देणं म्हणजे बरोबर नाही वाटत, कारण त्यांचं पण पोट आहे, पोट भरलं पाहिजे. ते पण परदेशात आलेले आहेत आणि आपल्या विश्वासावाले त्यांना उपाशी ठेवणं हे म्हणजे माझ्या पण बुद्धीला पटत नाही. त्यासाठी म्हटलं ठीक आहे, थोडंसं माझी कंबर वगैरे दुखत होती, पण तरी पण म्हटलं स्वयंपाक तर करावंच लागणार आहे. शेपूची भाजी आणली होती, शेपूची भाजी उभं राहूनच मी नीट केली आणि म्हणजे पिझ्झा दोन्हीकडे लावले होते, पण उभा राहून लगेच शेपूची भाजी तिथंच नीट केली, चिरून वगैरे लगेचच मी कढईत टाकून दिली शिजायला. पिझ्झा करत करत मी एक पिझ्झा काढत होते आणि एक दुसरा त्याच्यामध्ये टाकत होते. ते करत करत मी पीठ पण मळलं, पीठ करून मी चपात्या पण केल्या. कारण आणि आज मेन म्हणजे माझा बाबू आलेला आहे आणि बाबू मेथीची भाजी वगैरे असल्या काहीच गोष्टी खात नाही. मला त्याचं एक खूप टेन्शन येतं. मेन म्हणजे त्याला आहे ना कुत्रे चावले, तर कुत्रे चावल्यामुळं त्याला कुत्रे चावल्यामुळे ना त्याला तेलकट वगैरे असलं काही द्यायची थोडीशी भीती वाटते. त्याला द्यायचं तरी काय द्यायचं, डॉक्टर त्याचे इंजेक्शन वगैरे झालेले आहेत, पण डॉक्टरने सांगितले त्याला भात वगैरे काही खायचं नाही. त्यासाठी इकडं आल्याच्या नंतर आहे ना खूप त्याला हे खाऊ का ते खाऊ असतं, पण ह्यावेळेस माझं डोकं चालत नाही की त्याला काय खाऊ घालं. पण आज मी त्याला भाज्यांची वगैरे सगळ्या गोष्टीची आता मी सवय लावणार आहे, कारण तिथं तो कोणालाच ऐकत नाही. तुम्हाला माहिती आहे तो माझ्या बहिणीकडे राहतो, तिथं तो कोणालाच ऐकत नाही. जर एखाद्या दिवशी जर त्याला भाजी जर नाही आवडली तर अक्षरशः तो दूध पितो, उपाशी झोपतो, पण ती भाजी असं जबरदस्ती एका दिवशी खाल्ली वगैरे असं काहीच नाही. तर बघा माझे मिस्टर आहेत ते छान असे सगळे पिझ्झा आहेत ते डेकोरेशन करते. डेकोरेशन कारण म्हणण्यापेक्षा भाज्या वगैरे छान अशा लावतात. तर अधूनमधून मायराचा आवाज येत असेल. मायरा एका रूममध्ये आहे, मी एका रूममध्ये व्हिडिओ एडिटिंग करते, तरीसुद्धा मायराचा आवाज येत होती. 2 मिनटंसुद्धा मला सोडून राहत नाही. मेन म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मला जसं होईल ॲडजस्ट तसे मी व्हिडिओ टाकत असते. आता सध्या तर व्हिडिओ मला टाकताच येत नाहीत, कारण कारागीर पण वाढवले, काम पण वाढवलं. तुम्हाला पण माहिती आहे. अक्षरशः मी 8 ते 15 दिवस एकटीने काम केलं आणि त्याच्यानंतर मी लगेचच कारागीर वाढवले. त्यांचं स्वयंपाक वगैरे खाणं पिणं सगळं आपल्याकडेच आहे. आता बरेच जण म्हणतात परत मला तेच कमेंट करतात की नावाला फक्त तू बिझनेस चालू केला आणि सगळ्या गोष्टी तर नवराच करतो, नवऱ्याला तू कामात गुंतवलं आणि परत तू नवऱ्याच्या जीवा बसून खायला लागली. आता ह्याच्या अगोदर मला कमेंट येत होतं की नवऱ्याच्या जीवा बसून खाते आणि त्याच्यानंतर परत मी 8 दिवसात मी बिझनेस चालू करून परत मी नवऱ्याला म्हणजे काम सोडायला लावलं आणि हा बिझनेस आहे तो नवऱ्याला सांभाळायला लावला. आता किती काय केलं तरी नवऱ्याला हा बिझनेस जरी सांभाळायला लावला तर घरात थोडं काम असतं का, 2-3 कारागीर, लहान मुलगी, मी, माझे मिस्टर एवढे जणांचं घरातलं करायचं, स्वयंपाक नाश्ता पाणी धुणं भांडे घर एवढं मोठं सगळं आवरायचं, थोडं काम असतं का. लहान मुलं असताना घरातलं सगळं ॲडजस्ट करणं एवढं सोपं नसतं. घरातलं काम करताना लहान मुलं असताना 4 वेळा ते काम आहे ना सोडावं लागतं. असं नाही, ज्यांच्याकडे लहान मुलं नाही ते कसं असं पटकन आपण करून घेतो. एक काम जर करायला लागलो तर ते पूर्ण होईपर्यंत आपण उठत नाही, पण जर लहान लेकरं असलं तर आपल्याला त्याला 17 वेळा उठावं लागतं. तर विचार करा, दिवसभरातले एवढे लोकांचं आवरणं आणि हे काम करणं किती वेळ जात असेल. पण कसं असतं, उचलली जीभ लावली टाळ्याला, रिकामटेकड्या लोकांना बोलायला काय जातं. कसं असतं, एखाद्याचं सुख आहे ना बघवत नाही, पण ते सुख आहे का खरी मेहनत आहे हे पण जरा लक्ष देऊन बघत जावं आणि नंतर इथं येऊन कमेंट करत जावा. आता हा नवरा माझा कोणता नवरा असं का मदत करेल, काय गरज चालली कोण म्हणजे असं घरकामात वगैरे मदत करण्याची. पण तुम्हाला माहिती आहे का, मशनीवरनं उठून ये मला इथं येऊन मदत करतात. कारण इथं जर मी करायला लागले की नेहमी स्वयंपाक करताना आहे ना त्यांना मशनीवरनं उठावं लागतं 1 तासभर आणि मग मला मी स्वयंपाक करून घेते पटकन. नाहीतर कसं, आणि ते पण बेडरूममध्ये ना दरवाजा बंद करून ती मायरा आणि दोघं जण मोबाईल बघत बसतात आणि तेव्हा मग मी पटकन स्वयंपाक करून घेते. दरवाजा जरी उघडा ठेवत असले तर अधूनमधून मायराला सारखी आठवण येते, सारखी मम्मा करते आणि माझ्याकडे पळत असते. त्यासाठी आम्हाला ही अशी ट्रिक वापरावी लागते. तिला तरी काय म्हणायचं, तिला खेळायला कोणीच नसतं घरात, ती पण बोर होते. सगळे मोठे माणसं तिच्या वयाची घरात कोणीच नाही, येऊन जाऊन सगळ्यांची म्हणजे आमचीच तोंड बघायची. आणि तिने तरी काय करायचं, दिवसभर तिला बाहेर सुद्धा जाता येत नाही. आणि मी गल्लीच्या बाहेर राहिला असल्यामुळं गल्लीतले लेकरं वगैरे असं कधी 4 वाजता म्हणा संध्याकाळच्या टायमाला थोडा वेळ बाहेर घेऊन गेले, खेळले त्यांच्यात,
मिक्स झाली तर तिला पण सवय लागेल. पण तसं काहीच नाही. मी आहे ते गल्लीच्या बाहेर राहिला आहे आणि माझ्या शेजारी पाजारी अजिबात घरंसुद्धा नाही आहेत. सगळे दुकानं आहेत आणि दुकानाच्या वरती मी राहिला आहे. तर विचार करा, तिचा पण काय प्रॉब्लेम असेल, ती पण थोडी म्हणजे ती पण लहान आहे, तिला पण काही कळत नाही आहे. त्यासाठी ती आईवडिलांना सोडून दुसऱ्या कोणाला चिटकत पण नाही. आणि मग शेवटी लहान लेकरू आहे, ते आईलाच जास्त चिटकणार ना. तर माझा नवरा सगळे पिझ्झा आहेत ते रेडी करतोय, तुम्ही पाहू शकता. तर का करतात ते? कारण बाबासोबत ती खेळते आणि त्यांना पण माहिती आहे की मी हिला जर पटकन मदत केली तर स्वयंपाक लवकर आवरेल आणि पोरगी पण शांत होईल. त्यांना पण नाही आवडत लेकराला रडवत रडवत आपली बायको काम करते. कारण कोणालाच हौस नसते आपल्या लेकरांना रडवायची आणि सोपं नसतं एवढं सगळं सांभाळायचं. आणि अचानक माझ्या अंगावर एवढी सगळी जबाबदारी पडली. कधी दोघांचा स्वयंपाक न करणारी आज मला एवढ्या लोकांचा स्वयंपाकसुद्धा करावा लागतो. घरातलं धुणं भांडे स्वयंपाक एवढ्या मोठ्या रूम आहेत माझ्या 2 BHK रूम आहेत. 2 बेडरूम, 1 हॉल, किचन, एवढं सगळं. लहान लेकरू, नवरा, कारागीर आणि घरात म्हणजे लहान लेकरू म्हणल्यानंतर कपडे दिवसभराचे किती पडत असतील ते तुम्ही विचार करा. दुसऱ्यांना आहे ना नावं ठेवताना ना खूप 10 वेळा विचार करा आणि मग नावं ठेवा. सगळे पिझ्झा आहे ते माझ्या नवऱ्याने बनवून घेतले. माझा पण तिकडे निम्मा अर्धा स्वयंपाक झाला होता. मध्येच माझ्या जावेचा फोन आला. मग मी तिच्यासोबत गप्पा मारत होते. आणि मेन म्हणजे आज आहे ते मूड थोडासा माझा डाऊनच होता. कारण काय माहीत, आज माझे पिझ्झा पण सगळे चुकले आणि मला मेन म्हणजे चपाती चुकण्यासारखं काहीच नव्हतं. पण चपात्यासुद्धा आज माझ्याकडनं रोज एकदम मुलायम होतात, पण आज चपात्यासुद्धा कडक झाल्या होत्या. कधीतरी मी काहीतरी चांगलं करायच्या वेळेस आहे ना माझ्यासोबत हे सगळं होतं. कधीतरी असं 8 तासाने कोणाला तरी मी जिद्दीने म्हणते की हे मी खूप छान बनवते आणि ते मी आज तुम्हाला करून खाऊ घालते. तर त्यावेळेस नेमके माझ्याकडून काही ना काही चूक होते. असंच माझ्याकडून बऱ्याच काही गोष्टी होतात. म्हणजे कधी पनीरची भाजी वगैरे करायची म्हटले, जर आम्ही दोघंच जर खाणारे असेल तर पनीरची भाजी कशी पण बनवा एकदम छान होते. आणि मला असं वाटतं की कधी माझ्या घरी पाहुणे आले आणि त्यांना जर अशी पनीरची भाजी खाऊ घातली तर किती माझं नाव निघेल आणि मला किती नाव असतील. पण ज्या वेळेस पाहुणे वगैरे येतात आणि मी ती पनीरची भाजी तशा पद्धतीने करायला जाते, पण त्या दिवशी काही ना काही होते. तिखटच होईल, मीठच जास्त होईल किंवा मसालाच जास्त होईल. असं म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम होतात. कधी टोमॅटो जास्त होऊन आंबटच होईल, असे प्रॉब्लेम होते. हे माझ्यासोबत नेहमी होतं. कारण देवाला पण माझं सुख देखवत नाही. माझं कौतुक कुणी केलेलं हे देवाला सुद्धा देखवत नाही बरं का. हे मी स्वतः अनुभवले. पण माझा नवरा असा आहे, माझ्या हातचं काहीही असू दे, कितीही मीठ असू दे, कितीही तिखट असू दे, माझ्या नवऱ्याने कधीच मला म्हणजे कोणत्याच गोष्टीला नावं ठेवले नाही. जसं पण आहे ते खूप छान बनवलंय, खूप म्हणजे आवडीने खातात. तर असं होतं माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे जर कारागीर असतील तर तुम्ही त्यांची काळजी कशी घेता आणि तुम्ही त्यांना कसं ठेवता? आपल्या घरातल्या सदस्याप्रमाणे ठेवता का त्यांना कामगारासारखं ठेवता? हे मला कमेंट करून सांगा. आणि मेन म्हणजे मी जसं ठेवते तसं ठेवायला पाहिजे का नाही ठेवायला पाहिजे कारागिरांना, तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, पीत राहा आणि असंच माझा व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना जॉब जॉईन करायचा आहे त्यांनी माझा ग्रुप पण जॉईन करा. ग्रुप जॉईन करण्यासाठी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तिथं जाऊन मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ग्रुप जॉईन करा. आणि जर नसेल तर इन्स्टाला जा. इन्स्टाला माझी 97 आयुष राणी 70 मायरा राणी अशी आयडी आहे. कोणत्याही इन्स्टाला जाऊन मला तिथं DM करा, रिप्लाय नक्की मिळेल. आजच्यासाठी एवढंच होतं. बाय बाय.